आपण पाहताय चांगलं न्यूज। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे गट, महाविकास आघाडी ठाकरे गट आणि अपक्ष पाटणकर गट अशी मुख्यत्वे तिरंगी लढत होत आहे। प्रत्येक उमेदवार आपली प्रचार यंत्रणा प्रभावीपणे वापरताना दिसत आहे। सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित विक्रमसिंह पाटणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ सौ यशस्विनी देवी पाटणकर यांनी काल मंगळवारी पाटण शहरातून महिलांची भव्य पदयात्रा काढली। या पदयात्रेच्या सांगता बैठकीत बोलताना त्यांनी पाटणकर गटाची भूमिका मांडली। तालुक्यात 150 ते 180 इतकी बारची संख्या वाढली आहे, त्यामुळे साधारण तालुका कुठल्या दिशेला निघाला आहे हे बघा, ओळखा आणि व्यसनाधीनतेपासून तालुक्याला दूर ठेवणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। दरम्यान माध्यमांशी बोलताना लोकांची साथ आणि विश्वास यावर विजय आमचाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कुठेही व्यसनांच्या नादी लागू नाही। व्यसनाच्या नादी गेलं की घर संपलं, उद्ध्वस्त झालं। आज तालुक्यातली बारची संख्या साधारण 150 ते 180। तालुका साधारण कुठल्या दिशेने निघालाय ते बघा, ओळखा आणि जे नेतृत्व व्यसनापासून लांब ठेवेल तशा नेतृत्वाचा पाठीशी राहा, हा माझा 6वा आणि परत एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगते। आजही अजून एक बघा, 20/11/24 ला चान्स आम्हाला शेवटचा मिळालेला आहे। चान्स शेवटचा, ह्याच्या पुढे चान्स नाही आहे। तरीही आम्ही पाटणकर नेतृत्वाला तत्वाला ठाम राहून कुठेही भावनिक आवाहन करत नाहीये, पण वैचारिक आवाहन करते आपल्या सर्वांना। आणि अगदी शेवटचं एकच वाक्य सांगते। बीडीसी कॉलेजच्या कार्यक्रमात सन्मान्य मोठ्या दादांनी एक वाक्य म्हटलेलं, जरा जोरात आपण सगळे म्हणूया, टायगर अभी जिंदा है। परत एकदा जोरात, टायगर अभी जिंदा है। आज भरतानी आपण दादांकडनंही ऐकलं, छावा तयार झालेला आहे। पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आता पहिल्यांदाच सत्यजित दादा अपक्ष लढतायत। इतकी वर्ष ते महाविकास आघाडीच्या बरोबर होते, पण ऐन वेळेला त्यांच्या उमेदवारी त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि आता ते अपक्ष लढतायत। तर लोकांच्या काय भावना आहेत त्यात? दादा, मग आपण आमची सभा पण ऐकली असेल। पाटणकर नेतृत्व हे अगदी एकनिष्ठ असलेलं नेतृत्व आहे आणि हा वेळेस ह्याला उभं राहायच्या अगोदर सर्व कार्यकर्ते, पाटणकर नेतृत्व कायम निर्णय घ्यायच्या अगोदर सर्व ज्येष्ठ पासून अगदी युवकापर्यंत सगळ्यांना एकत्र करून आणि मग निर्णय घेतं आणि सगळ्यांसोबत निर्णय घेतल्यानंतर अपक्ष उभं राहण्याचं ठरलं। तुम्ही प्रचारासाठी मतदारसंघामध्ये फिरताय, तर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे दादा। आज आम्ही दोन निवडणुकीत जरी पराभवाला सामोरं जायला लागलं तरीही आज आम्हाला कुठेही भावनिक आव्हान आम्ही करत नाहीये। आमच्या नेतृत्वाने आमच्याकडे मुद्देच इतके दिलेले आहेत, ते घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत आणि चांगलाच प्रतिसाद मिळतोय आम्हाला। आणि दादा, इथं आवर्जून मी एक सांगू इच्छिते की लोकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाच्या जोरावर आमचा ह्यावेळेस विजय निश्चित आहे।